पॅरिसमध्ये दोन महिलांसोबत असं काय घडलं की त्यांनी त्याचा विचारही केला नसेल. 1901 साल, पॅरिस शहर. तिथला प्रत्येक रस्ता इतिहास सांगतो. त्याच वर्षी दोन ब्रिटिश महिला व्हॅकेशनसाठी पॅरिसला आले होते. रात्री उशीर झाला म्हणून त्यांनी जवळच एक छोटंसं हॉटेल निवडलं. पण आत पाऊल टाकताच त्यांना काहीतरी विचित्र जाणवलं. त्या हॉटेलमध्ये इलेक्ट्रिक लाईट्स नव्हत्या, फक्त मेणबत्त्यांचा उजेड. स्टाफने घातलेले कपडे म्हणजे 1800 सालचे. रिसेप्शनवर एक रजिस्टर जे हाताने लिहिलेलं होतं. सगळं इतकं जुनं पण तरीही एकदम रिअल वाटत होतं. त्या महिलांनी हे सगळं पॅरिसचा ओल्ड स्टाईल चार्म समजून रात्र तिथेच काढली. पण सकाळी जसे ते बाहेर पडल्या त्यांचा श्वास तिथेच थांबला. तो हॉटेल तिथे एक्झिस्टच करत नव्हता. ती जागा पूर्ण रिकामी होती. आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर एकच उत्तर, इथे कधीच हॉटेल नव्हतं. दोघी घाबरल्या. तिथे पोलीस आले. तपास सुरू झाला. त्यांनी पुरावे दाखवले, हॉटेलचा रिसिप्ट, स्टाफचे वर्णन आणि हॉटेलमध्ये काढलेले फोटोज. पण खरी भीती तेव्हा वाटली जेव्हा फोटोज डेव्हलप झाले. त्या जागेवर हॉटेलच नव्हतं. जणू कॅमेऱ्याने सुद्धा त्या हॉटेलला ओळखायला नकार दिला. नंतर हिस्टोरियन्सने रिसर्च केला आणि एक धक्कादायक सत्य समोर आलं. त्याच ठिकाणी 1800 सालमध्ये एक हॉटेल होतं जे 19 सालाच्या आधी कायमचं बंद पडलं होतं. सायंटिस्ट याला म्हणतात टाइम स्लिप, म्हणजेच काही क्षणासाठी भूतकाळ आणि वर्तमान काळ एकाच जागी एकत्र येणं. मशीन ना कंट्रोल, फक्त वेळेचा क्रॅक. आजही प्रश्न तोच आहे, त्या महिलांनी टाइम ट्रॅव्हल केलं की वेळेने त्यांना भूतकाळात ओढलं? उत्तर कोणाकडेच नाही. कदाचित हे टाइम ट्रॅव्हल नसेलही, पण वेळ कधी कुणाला कुठे नेईल हे विज्ञानही सांगू शकलेलं नाही. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.